आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत कितीतरी पैसा, कितीतरी वेळ, कितीतरी संसाधने, वस्तू वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमवण्याचे, महागड्या वस्तू खरेदी करण्याचे वेड असते. परंतु काही लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुद्धिमत्ता विकास, अनुभव आणि जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर भर देत असतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझेही नसतेच. नमस्कार, मी रमेश, आपले मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघूया आजचा जो विषय आहे की आपण कोणकोणत्या गोष्टीवर वायफळ खर्च करत असतो. खूप सुंदर विषय आहे, मन लावून ऐका आणि शेवटपर्यंत बघा. पहिला विषय म्हणजे महाग फोन. आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे 1,00,000 रुपयापर्यंतचे मिळते, परंतु त्यातले अर्ध्यापेक्षा जास्तीचे फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्स व्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशल मीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे 10,000 रुपयाच्या फोनमध्ये सुद्धा केली जाऊ शकतात, परंतु महागड्या फोनमध्ये 50% पेक्षा जास्त फंक्शन आणि ऍप्स जे आहेत आपल्यासाठी निरुपयोगी आहेत. त्याचा काहीही वापर नाही, परंतु काही कामाचे नसतात. परंतु एक शौक म्हणून आपण हा फोन खरेदी करतो, हे मला योग्य वाटत नाही. त्यापुढील विषय म्हणजे महागडे घर. आजकाल मोठे मोठे बंगले बांधले जातात किंवा उच्च भू वसाहतीमध्ये 3BHK, 4BHK फ्लॅट किंवा डुप्लेक्स खरेदी करण्याचे व बऱ्याच जणांना फॅड असते. परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ 25 ते 30% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात ते आपला 75% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हप्ते भरण्यासाठी अधिक काळ काम करावे लागते. त्यांनी जे एवढे महागडे घर घेतलेले आहे ते महागडे घर त्यांना राहण्यासाठी मिळतच नाही, कारण त्या महागड्या घराचा हप्ता भरण्यासाठी त्यांना पूर्ण दिवसभर, दिवसातील 15 ते 20 तास काम करावे लागते आणि ती त्या घरात दिसतच नाही, ते घराच्या बाहेरच राहतात. त्यापुढील मुद्दा मला सांगायचा आहे की हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीय यामध्ये हे प्रमाण जास्त वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रँडची घेतात, परंतु त्याचा वापर हा केवळ 30%च होत असतो. मुंबईत तर लोक कार तर घेतात, परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियांसोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो, तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळजवळ 75% उपयोगात आणली जातच नाही. तिचा वापर हा सरासरी 25-30%च केला जातो. मग अशा वेळेस ही कार विकत घेऊन त्यामध्ये पैसे गुंतवण्यामध्ये काय फार मोठे काही हे आहे का, काही नाव आहे का? नाही. त्यापुढचा मुद्दा मला मांडायचा आहे महागडे कपडे. उच्च आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रँडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रँडेड, महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते, परंतु हे कपडे खूप कमी वेळेस वापरले जातात. बाकी ते कपाटातच पडून राहतात. आपण घेतलेले महागडे कपडेही सुद्धा 75% पेक्षा जास्त निरुपयोगी असतात. ते फक्त ठराविक वेळीच वापरतात, त्यानंतर ते कपाटातच पडून राहतात. लग्नातला सूट 99% जण परत वापरतच नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल, लग्नातला सूट लग्न झाल्यानंतर आपण किती वेळेस वापरला. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात. परंतु यातले 70-75% नातेवाईक हे निरुपयोगीच असतात, कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता
तेव्हा आपले मित्र किंवा हे नातेवाईक यापैकी 75% लोक हे आपल्यापासून दूर जातात किंवा गरजेच्या वेळीच मदत नाही करत. अशा वेळी गर्दीपेक्षा दर्दी लोकांमध्ये राहा. विनाकारण या लोकांमध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते. ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ 25 ते 30% संपत्तीचाच त्याला उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल तर त्यापैकी 70-75% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अति प्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पण काही मूर्ख रिटायर झाल्यानंतर बंगला बांधतात. भांडी व साड्या. आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात, परंतु त्यापैकी 75% भांडी ही विना वापरामुळे धूळ खात पडलेली असते. दैनंदिन वापरासाठी साधारणतः 25 ते 30%च भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफस्टाईल म्हणून फार कमी बायका साड्या नेसत नाहीत, इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठराविक कार्यक्रम समारंभातच साड्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यांचा वापरही 70%पेक्षा जास्त होत नाही. आपणास हा विषय कसा आवडला कमेंट्सद्वारे अवश्य कळवा. आवडल्यास पुढे फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूया असाच एखादा सुंदर विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.